थोड्याच वेळात पंगत बसत अभंगाचा काही अर्थ आपण आपल्या समोर ध्वनित केला, शास्त्राप्रमाणे आणि सद्गुरूंकडे श्रवण केलं, तो विषय तुमच्या समोर मांडला. आता आपण एखादी लीला पाहून कीर्तनाची सेवा पूर्ण करू. देवादिदेवा जगत्राय देवादिदेवा जगत्रय जीवा परेसी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही करा. भगवंत गोकुळात अवतरित झाले, हळूहळू वाढायला लागले. अर्थात 5 वर्षाचे झाले. इतक्या लवकर कसं काय? म्हणजे कीर्तनात होतात लवकर आणि भुका लागल्यावर तर फारच पाठदिशी वाढतात. त्या 5 वर्षाचे झाले आणि मग गोकुळात काही खोड्या करायला लागले. खोड्या करायला लागले म्हणजे दुसरं काही नाही. काही गोपिकांना तो फार आवडायचा आणि काही गोपिकांना त्याच्यावर नाराज होत्या. ज्या नाराज होत्या त्यांच्याही घरी जायचं आणि जे प्रेम करणाऱ्या गोपिका होत्या त्यांच्याही घरी. काय करायचं? जाऊन सवंगड्यांनाही गोळा करायचं आणि आतमध्ये गेल्यावरती काय करायचं? जे लोणी, विशेष करून भगवंताच्या आवडीचा पदार्थ लोणी. मगाशी सांगितलं तुम्हाला की दूध, दही, लोणी आणि तूप हे दुग्धजन्यामधले मुख्य 4 घटक आहेत. दूध म्हणजे मन, ज्याची सुरुवात होते ढवळायला, तिथून पुढं विरजन पडलं की बुद्धी, म्हणून दही झालं आणि त्याचं चित्तात रूपांतर झालं म्हणजे लोणी, म्हणून चित्ताला कधी कधी लोण्याचा दृष्टांत येतो. आणि अहंकार म्हणजे स्तूप की जो कधी नाश पावत नाही असा होऊन जातो. त्या भगवंतानी याचं काय करावं? मग जावं आणि चोऱ्या करायची. चोरी करायची म्हणजे याची का म्हटले? देव चोरी करत असतो का? देव नाही चोरी करत, आपण चोर आहेत. आपण देवाला चोर म्हणतो कारण ज्याने निर्माण केलेला तो त्या घराचा मालक आहे. जगत कोणी निर्माण केलं? मग चोर कसा काय होईल? तो आपण गोळा करून घरात आणून ठेवलं, लोकांना देतच नाही, म्हणजे याला म्हणतात चोर. म्हणजे परिग्रहाला चोर केलेलं आहे. पण म्हणून घरात काय ठेवू नका हे भगवंताने लीलेमधून सांगितलं. बघा, खाऊ घाला लोकांना, मेलं म्हणजे गेलं हो असं लोक म्हणतात, पण काय देत तर काहीच नाही. का इतकी संपत्ती गोळा केली, लोकांना खाऊ नाही घातली, कोणालाच नाही दिली, झाली चोराची दर. त्याच्यापेक्षा जोपर्यंत जिवंत आहे आपल्याला खायला जेवढं लागतं तेवढंच खरं तर कमवायला पाहिजे, मिळायला. पण ठीक आहे, प्रारब्ध तुमचं चांगलं आहे असं आम्ही गृहीत धरू. मग तुमच्याकडे कोट्यावधी रुपये असू द्या ना, पण खर्च करा ना. गोरगरिबाला खर्च करा, त्याला खाऊ घाला. कोणाचं काय अडचणी असतील समाजाचे, कारण समाज हा देव आहे. शास्त्रात काय लिहिलेलं आहे? जनीवनी अवघा देव, सगळा देव आहे. मग तुम्ही म्हणजे असा जर देव पाहायला नजर तयार झाली तर तुम्हाला खरा देवापर्यंत पोचण्याचा प्रवास चांगला लवकर होईल. चला, तेव्हा गोकुळातल्या त्या जन्माला आलेले बाकीचे गोपाळ त्यांनाही घ्यायचं देवानी आणि जायचं, उतरायचं, एखादं घर पाहायचं. दुपारच्या वेळेला बहुतेक काही कुलप लागलेले असेल तर यांचं चांगलंच फावायचं, की म्हणजे कुलूप लागलेलं असेल तर सोपं काम आहे. का कुठं समजा महिला जरी बाहेर गेलेल्या असतील तर कुलूप लावून जायच्या, कारण चोरीचा फारच बोबाट झाला होता. मग काय करावं भगवंताने? ते म्हणजे बा आज ज्या घरात, आता देवाला हे सांगावं लागतं का की कोणत्या घरात माल आहे? काय काय चोरांची बार फजितीच होते हो. म्हणजे काय फजिती होते? एवढी चोरी रात्रभर चोरी केली पण हातात काहीच सापडलं नाही. असं आमच्या मंदिरात आले, मंदिराचा दरवाजा तोडला, त्यांना काहीच सापडलं नाही. रोजंदारी तरी पडली पाहिजे का नाही? पण
वस्तुस्थितीनुसार त्यांना ते परवडलं तर पाहिजे ना. त्याने ते दानपेटी काढली, त्या दानपेटीत काय तर 15-20 रुपये असतील. 15-20 रुपयांनी कसं भागायचं उद्या? एवढा मोठा दरवाजा तोडायचा, कष्ट किती त्याला, है ना? म्हणून चोरांचंही भागलं पाहिजे. इथले चोर कोणतं? देवाने काय करावं? त्या गोपाळांना गोळा करावा. आणि मग त्या गोपिकांनी काय करायचं? मी तुम्हाला हे सांगत होतो की कोणत्या घरात माल आहे हे कोणाला माहीत होतं? कसं काय माहीत होतं? तर तो सर्वांतर्यामी आहे. असं नाही की तो मूर्तीत एका जागा बसलेला आहे. तो मूर्तीत नाही असं नाही, पण तो मूर्तीतच आहे असं नाही. विठ्ठल म्हणून देव जाणून घ्या. नुसता देव देव नका करू, देव कळून घ्या. हा कसा आहे तो. आणि हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. त्याला सद्गुरूंकडेच जावं लागेल, कारण त्याचेच डोळे उघडतात. लोक म्हणतात आम्ही गुरु करून टाकला. बऱ्याच लोकांनी गुरु करून टाकले. गुरु टाकायचा नसतो, स्वीकारायचा असतो. जे या जीवनात जीवन असेपर्यंत जे पूजनीय ठरतात ते सद्गुरू असतात. जे टाकून देतात मग ते शिष्य सुद्धा असेच कुठेतरी गाठामाळ्या खात निघून जातात. जसे दोन आहेत ना, एकदा प्रवाह चुकला तर तो कुठे जाईल काही सांगता येणार नाही. म्हणून जीवनात सद्गुरूंची गरज आहे. आणि तेच तुम्हाला शेवटचे वाटाडे असतात, म्हणजे स्वरूपाकडे घेऊन जातात. या भगवंतानी गोपाळांना एकत्र करावं. दार लागलेलं आहे माहिती. या ह्याच्यात उद्या मथुरेला इथला माल जाणार आहे. त्याच्या आधी त्या ठिकाणी ते काय करायचे? जायचे. मग आता ते एका वाड्यामध्ये गेले, तिथं कुलूप लावलेलं होतं, खिडक्या बंद होत्या. ते म्हटले काय नाही काळजी नका करू. नेहमी भगवंत हा प्रयोग करायचे. डोळे झाका म्हणायचे. डोळे झाका म्हणले की डोळे झाकले. आणि डोळे झाका या पदाचा अर्थ श्रद्धा ठेवा. श्रद्धावान असावं लागतं. परमार्थात सांगितले ना गुरुजींनी, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते तर राज्य ही तृढ मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषयी विरू. तस्मात शास्त्रम प्रमाणंते आणि तस्मात देव प्रमाण. देवाने सांगितलं डोळे झाका म्हणजे श्रद्धा ठेवा. त्यांनी डोळे झाकावेत त्या सगळ्या गोपाळांनी. देवाने म्हणायचं उघडा. डोळे उघडले की पाहिलं तर आतमध्ये वाड्यात, बाहेरून कुलूप आणि आत वाड्यात. कशावर? आत उतरले. खा म्हणले आता किती बी. मग सगळ्यांना खाऊ घालायचं आणि ताकाचा डेरा फोडून टाकायचा, आसार फोडून टाकावं आणि सार स्वीकारावं. ही लीला सांगते. आणि मग ते कशी काय आत गेले ते काय मग कशी काय गेले होते शंकराचार्य? कशातून? झरोक्यातून. त्या काय म्हणतात त्याला काय म्हणतात? कवा ते दूर जाण्यासाठी केलेला असतो तो धुराड. त्याच्यातून मग यांनी बी असंच जावं. आता त्याच्यात ते म्हणले शास्त्राप्रमाणे श्रद्धा जो आहे त्याला काही अडचण नाही, पण त्याच्यात शंका तयार करणारा. त्या एका पेंद्याला शंकाच आली. म्हटले हा बाबा नुसता डोळे झाका म्हणतो आणि तिथं लगेच वाड्यात आत. आणि वाड्यात खाल्लं की ते म्हणतो झाका डोळे की आला रस्त्यावर. एक दिवशी त्यांच्या डोळे ते अर्धे झाकले ना अर्धे उघाडायचे त्याच्यावर असंच करतो म्हटला. पण ज्यावेळेला झाका डोळे म्हटल्यावर झाकले आणि मग त्याच्या वेळेला तो आतमध्ये गेला. आतमध्ये गेले की खायला मिळालं. म्हणजे बस देवाला त्याची परीक्षा पाहिजे होती. ते त्यांनी खाल्लं माल भरपूर खाल्ला. खाल्ल्यानंतर तो त्याला शंका आली. कशाची? की हा डोळे झाकून बाहेर कसं काय जातं, एकदा आपण प्रयोगच करू. म्हणून त्याने निम्मे झाकले निम्मे उघडे ठेवले. तर ते पेंद्या त्या झरोक्यात त्या धुराड्यात जाऊन मध्येच गुतला. वर तोंड आणि खाली पाय. आणि तेवढ्यात आता तो भगवंताला लीलाच खेळायची होती. त्याने ते ज्याचा वाडा होता तिला बोलून घेतलं. उघडदार म्हटले. आणि कारण बाहेर ताकाचा लोट चालला होता. तिथे तिकडूनच काठीच घेऊन आली. काठी घेऊन आली पण घरात कुठं कोण दिसाना. पण हा पाय हलवत होता वरून खाली आणि डोकं वर. ते वरून म्हणायचं अरे कृष्णा वाचव. ते म्हणले काय नाही डोळे झाक सुटून जातील. आणि या कलियुगात सुटून जायचं असेल तर श्रद्धा. डोळे झाकणे या पदाचा अर्थ श्रद्धा. शास्त्रावर, संतावर, गुरुवर, ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सुटून जातात. आणि जर नाही झाकले तर संशय आल्यावर काय करायचं? म्हणजे थोडंसं थांबा आता काय पुढचं सांगतो.
आणि मग त्याने म्हणा कृष्णा, आणि ते नेमके पाय हलवताना त्या गवळणीने पाहिलं बा, पाहिल्या हातात काठीच होती. तिने असा हाणलं त्याला, असा धरलं बाग दिशा हाणलं की त्याला ते लागायचं, रट्टा बसायचे, पाय खालचा पाय सुचले पार. तेवढे कृष्णा कृष्णा म्हटलं की ते आवाज जाईपर्यंत ते म्हणाले डोळे झाक म्हणत तर ह्याला ती खालून ठोका टाकायचं. तिला ते काय ठोके टाकून जेव्हा लाल झाला गडी, आणि मग त्याच्या काय म्हणतोय कृष्णा, अरे म्हणले डोळे झाकी एवढंच सांगतोय, एवढा मार खायची काय गरज आहे? कुठला मार खाल्ला, कोणी खाल्ला मार, कोणी खाल्ला? पेंद्याने आहे ना. हा, आपण खाणारा मार खाणार आहे का नाही? तो पेंद्याने मार खाल्ला. असे पेंदे कोण कोण आहेत? विठ्ठल महाराज, पण मार कोण देत हे सांगा ना आम्हाला. तर हा संसार मार देतोय. संसार दुःख मूळा चोहीकडे विश्रांती नाही कोठे संसार दुःख. संसार मारतोय का नाही दररोज फटके? ते म्हणते फटके मारले तरी जाग्यावरच येणार. ते म्हणते पेंद्या, ते कोणाची ऍक्शन आहे? पेंद्या कधी जाग्यावर येतच नाही, म्हणून पेंद्या नका हो. असे गोपाळ व्हा की जे तुम्ही ह्याच जन्मात सुटून जाताल, आणि मग मार खाऊन त्यांनी डोळे झाकले बाबा, आणि शेवटी डोळे झाकावेच लागतात. त्याला झाकावे लागतील. याला तरी या रे लागे अवघे माझ्या मागे आजी देतो पोट भरे. देवाच्या बरोबर जा, भरपूर पोट भर मिळेल. संशय ठेवू नका. भक्ती करा, ज्ञानेश्वरी वाचा, तुकोबारांची गाथा वाचा, भागवत वाचा, भगवद्गीता चिंतन करा, विठ्ठलाचं नामस्मरण करा. ते आपल्याला सोडून देईल. काही नाही, फार सोपी साधन आहे. अवघड काहीच नाही हो, फार सोपं आहे. त्याला अवघडात नेऊ नका, म्हणजे सोपी साधना करा आणि मुक्त होऊन जा. तर शेवटी जरा मुक्त झाला कोण? तर झरोक्यात जो गुंतलेला होता तो राड्यातला, तो डोळे झाकल्यावर रस्त्यावर आला. कृष्णा बघणार आहे किती सुजलोय. ते म्हणले सुजलाय तुझ्या चुकीने का माझ्या? तू काय करायला पाहिजे होतं? श्रद्धा ठेवायला पाहिजे होती, देवावर श्रद्धा पाहिजे. तेव्हा मग नंतर तो त्याच्यातून बाहेर पडला. शेवटी बऱ्याच चोऱ्या झाल्यावरती यशोदामाईकडे गाराने आल्यानंतर नंदराजाला बरोबर संध्याकाळी यशोदामाईने सांगितलं, का हो म्हटले गोकुळचे सगळे लोक गाराण्यात येतात. या कृष्णाने काय केलेलं आहे? सगळीकडे खोड्या करतो, कोणाचं काय 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 चाललेलं आहे. तर काही तर म्हटले की आम्ही घरात सोडून जातो, गोकुळच सोडून जातो. ते म्हणले नाही तसं नाही, आपण काहीतरी मधला मार्ग काढू. आणि मग म्हटले काय करता येईल? तर म्हणले याला असं करू, गाई आणि गोत्स घेऊन आपण याला कुठे पाठवून देऊ? वृंदावनात, कुठे यमुनेच्या काठावरती. म्हणाला कृष्णाला बोलून घेतलं, सांगितलं अरे म्हटले उद्यापासून तुला कुठे जायला लागेल? वृंदावनात गाई चारायला जावं लागेल. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल राधात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल राधात या, गाया घेऊन सारे गोपाल राधात या, गाया घेऊन सारे गोपाल राधात या, रे गोपाल राधात या, गोविंद राधात या, गोपाल राधात या, गोविंद राधात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल राधात या, या 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 या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल राधात या, या या, गाया घेऊन सारे गोपाल राधात या, या 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 या, गाया घेऊन सारे गोपाल राधात या, या 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 या. सगळ्या गोपाळांना गोळा केले. दुसरा दिवस उजेडलेला आहे. भाकरी शिदोऱ्या घेतलेल्या आहेत. गायी वत्स रस्त्यावरती लागलेले आहेत. भगवंत सकाळी स्नान केलेले सुंदर असे कुरळे केश मानेवरती रुळत आहेत. दिसणारा अतिशय सुंदर असा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा सुंदर असा भगवंताचा जो चेहरा आहे. आणि बघा आज आपल्याला फक्त आत्ताच कान्हा भेटेल. हा लाला परत भेटणार नाही दिवसभर. साऱ्या गावातल्या गोपिका
त्याला पाहण्यासाठी त्या ठिकाणी रस्त्यावरती आलेल्या आहेत आणि पाहतात. त्याच्यामध्ये आमच्या मीराबाई सुद्धा आहेत आणि मीराबाई वर्णन करतात, सजनी आज देखो नंदा जी को मुकुटा माथे पे शोभे हृदम सज्ञान मन मोरे मोहे किसी को देखकर चल गोपीने आप तो है मेरो प्राण आज देखो सजनी आज देखो आता खाली खाली घेते ना भुका लागले ना. त्या मीराबाई वर्णन करतात, भगवंत गाई वस्त घेऊन निघून गेलेले आहेत, वृंदावनात गेलेले आहेत, गाई चरताहेत. भगवंत आता काय करायचं, पुष्कळ वेळ आहे ना, म्हणजे खेळ खेळता येईल ना. खेळ